गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हे बघा मी इथं बनवत आहे डाळ कांदा. मी इथं तेल गरम केलं आहे. तेलामध्ये लसूण, जिरे, मोहरी आणि हा कांदा टाकत आहे. हा कांदा मस्तपैकी लाल होईपर्यंत आपल्याला परतायचा. कांदा आपल्याला लालसर सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे. 2 ते 3 मिनिट हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. मी इथं घेतली आहे मुगाची डाळ. मला मस्तपैकी धुवून वॉश करून नंतर मी टाकणार आहे. मुगा डाळ लगेच शिजते, त्यामुळे याला काही भिजवायची काही गरज लागत नाही. हा आहे आमचा काळा मसाला. आम्ही याला सोलापूर भाषेमध्ये इसूर म्हणतो. हा मसाला एवढा भारी की हा मसाला टाकण्याच्यामध्ये कोणताही मसाला टाकायची गरज पडत नाही. तरी पण मी थोडा टेस्टसाठी एव्हरेस्ट मसाला टाकतो. मटणामध्ये, रोजच्या भाज्यामध्ये आम्ही हाच मसाला वापरतो. आम्ही याला इसूर बोलतो. कोणी काळा मसाला बोलतो, कोणी इसूर बोलतो, तर आम्ही याला इसूर बोलतो. याच्यामध्ये मी घेतला थोडा एव्हरेस्ट मसाला, थोडीशी हळद. हा कांदा मस्त असा झालेला आहे. गॅस कमी करूया. याचा हा इसूर आहे, हळद आहे, एव्हरेस्ट मसाला आहे, ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. तेलामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे आहे आपली भिजवलेली डाळ. मी भिजवलेली नाही, याला धुवून घेतलं आहे. मस्त असलेला तेलामध्ये परतून घेऊया. आता मी याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालत आहे. एवढं डाळीला एवढं पाणी पुरेसं. मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी घालणार मीठ. पण आम्ही अशा सुक्या भाज्या करतो ना, तेव्हा आमच्या प्रत्येक भाजीमध्ये हे दाण्याचं शेंगदाण्याचं कूट जातं. प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट असतं, म्हणजे असतंच. असं नाही की कोणत्या भाजीमध्ये चिकन मटण वगैरे सुटून बाकी संपूर्ण भाजीमध्ये आमच्या ते शेंगदाण्याचं कूट वापरतात. कारण आम्ही सोलापूरकडचे लोक प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट खातात. इकडे बघू शकता याला अशी मस्त वेगवेगळं आहे. गॅस कमी करून त्याच्यावर ताट झाकून आपण ठेवूया. अजून शिजणं बाकी आहे, की थोडंसं पाणी आहे.